ना सूरज. हाय सूरज भाऊ. केवळ ईश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनोनिमसची सुंदर संगत, तुमचं प्रेम, सहकार्य, आशीर्वाद हेच कारण आहे आज दारू घेतली नाही, पिण्याचे विचार आले नाही. तर मित्रांनो, आज अनामिक मद्यपी समूहानं बोलण्याची संधी दिली. अनामिक मद्यपी समूहाचा मी अत्यंत मनापासून आभारी आहे. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये मी सुद्धा दारूची समस्या घेऊन आणल्या गेलेलो होतो. एक मिडल क्लास घराण्यात माझा जन्म झालेला होता. ज्या घरी मी दारूचं वातावरण लहानपणापासूनच बघत होतो, कारण का माझे वडील, माझे काका, माझे मोठे वडील हे सगळे दारू वगैरे घेत होते आणि त्यांची दारू मी लहानपणापासून बघत होतो. ते दारू पित होते, पण माझ्या कुटुंबात एवढा त्रास होत होता. वेळोवेळी जेवण नाही, वेळोवेळी पैशाचा तंतन आणि सगळ्या गोष्टीची कमी कमी पडायला लागलेली होती. आणि लहानपणापासूनच मी विचार केलेला होता की काही झालं तरी चालणार, पण दारू घेणार नाही. हा विचार मी माझ्या मनात, माझ्या कठोर मनाने मी निर्णय केलेला होता. पण जसजसं मित्रांनो मी माझं वय वाढत होतं, ते मी दुष्परिणाम बघत होतो. माझ्या आईवर जे अत्याचार होत होते किंवा मारत होतं आईला, आणि ते मी बघत होतो. मी वडिलाचा अत्यंत राग करत होतो आणि मी त्यावेळी वडिलाला सुद्धा म्हणू शकत नव्हतो की मी काही जर असं बोललं तर वडील माझ्या अंगावर हात टाकणार किंवा मारणार, अशी कुठंतरी माझ्यामध्ये अनामिक भीती होती. आणि त्या अनामिक भीतीने मी वडिलाला काही म्हणत नव्हतो. चुपचाप एका कोणत्यात किंवा माझी ताई बसून जायचो आणि माझे वडील दारू पिऊन यायचे. त्या आईला वेळोवेळी पैसे वगैरे मागायचे आणि तिच्याकडे पैसाच राहायचा नाही म्हणून ती नाही म्हणायची आणि त्यावेळी तिला मारत होता, तिला मारत होते. म्हणजे ह्या गोष्टी मित्रांनो मी अत्यंत जवळून बघितलेल्या होत्या. माझे दोन चुलत मामा सुद्धा हा दारूमुळे वारलेले होते. माझे मोठे वडील सुद्धा हा दारूमुळे वारलेले होते. आणि वारल्यानंतर मित्रांनो त्यांच्या घरात जे काही जे चणचण भासत होती, त्यांचे दुःख, वेदना मी लहानपणापासून बघत होतो. आणि मला असं वाटत होतं की हे सगळं काही दारूमुळे घडत आहे बा, आणि हे दारू वाईट आहे आणि पिणारे सुद्धा वाईट आहे. आणि माझा हाच असा एक विचार चालू होता. हळूहळू वय वाढत होतं. मी जसं जसं वय वाढत होतं मला समज यायला लागलेली होती. मी एक भित्रा स्वभावाचा व्यक्ती होतो. मला 4 लोक आहेत, 5 लोक आहेत बोलण्याची एक ताकद राहत नव्हती, कारण का लहानपणापासूनच एक अनामिक भीती असल्यामुळे मी घरी वगैरे जास्त बोलत नव्हतो. पण जसजसं माझी वय वाढत होती, मला समज यायला लागलेली होती. आणि जसं माझ्या घरी मला शिक्षणासाठी जो काही पैसा पुरत नव्हता, त्यामुळे माझ्या शिक्षणासाठी मला माझ्या आईने माझ्या मामाकडे टाकलं, कारण का मामाची चांगली परिस्थिती असल्यामुळे तिथं चांगलं शिक्षण होईल याचं. आणि त्यामुळे ती एक आशेपोटी तिला वाटलं की हा माझ्या नवऱ्यासारखा नाही व्हावा, माझा मुलगा तरी एक चांगला निघावा, तिला एक अपेक्षा होती. आणि त्यामुळे मी माझं शिक्षण तिकडे समोर जे कॉलेजचं जीवन होतं ते माझ्या मामाच्या घरी गेलो होतो. आणि त्यावेळी माझ्या मामाच्या घरी मी शिक्षण करताना त्या मामाचं सुद्धा अल्कोहोलिक असल्यामुळे मामाचंही सुद्धा मी बघत होतो. पण त्यावेळी मला सुद्धा वाटत होतं की दारू जे लोक पित होते, काही लोक प्रमाणात पित होते, काही लोक नाल्यात जाऊन पडत होते. मला असं दिसत होतं, माझ्या समोर दिसत होतं की यांच्यासारखी जर आपण घेणार तर का बिघडणार पा, हे एक विचार येत होता. मी जेव्हा 11वी क्लासमध्ये होतो त्यावेळी मला एक विचार आलेला होता की जर आपण एक थोडीशी बियर घेतली तर का होते बा. पण मी त्यावेळी मनात एक निर्णय केलेला होता का बाबा, मी एक विचारही केलेला होता की मी दारू कधी पिणार नाही. तर हा विचार कसला बा माझ्यामध्ये. पण जसजसं माझं वय वाढत होतं, मी जे जे दिवस लोटायला लागलेले होते, तसतसं एका गणपतीचं सीझन होतं आणि त्या गणपती सीझन मध्ये माझ्या मामाच्या घरा जे वार्डात गणपती मांडत होते तिथचे मुलं सगळे गणपती वगैरे मध्ये नाचत होते. आणि त्यांना बघून एक मी आकर्षित झालो की मला सुद्धा वाटायला लागलं की हे दारू पिऊन एन्जॉय करतायत, दारू पिऊन नाचत आहेत, त्यांच्याकडे मुली बघत आहे. एक आकर्षण माझ्यामध्ये, एक थोडंसं दिमागामध्ये वाटलं की आपण सुद्धा असं करून बघावं बा. पण जशी मी ते दारू घेतली, एका आग्रस्तापोटी माझा जो जवळचा मित्र होता की त्यानं म्हटलं की बाबा घेऊन बघ, काही होत नाही, आम्ही घेत आहोत, आम्ही चांगल्या पद्धतीत राहतो, तुला सुद्धा भावणार. पण ज्या दिवशी मी घेतली होती त्या दिवशी मला त्या दारूचा रंगही आवडलेला नव्हता,
त्या दारूची चव सुद्धा आवडलेली नव्हती. आणि त्या दिवशी पहिला पॅक घेतल्यानंतर मला वॉमिटिंग सुद्धा झालेली होती, उलटी झाली होती. पण परत अजून मी ती दारू घेतली आणि दारू घेतल्यानंतर जे माझ्या तो आनंद आहे तो माझ्या गगनात मावत नव्हता. आणि मला असं वाटत होतं का मी कुठेतरी हवेत उडत आहो ती दारू घेतल्यानंतर. आणि मला असं वाटत होतं की मी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. जे दारू पित होते माझे वडील, मोठे वडील, माझे मामा, त्यांना पिता येत नाही. मी चांगल्या पद्धतीत पिऊ शकतो, त्या दारूचा आनंद घेऊ शकतो. या विश्वासापर्यंत हा एक विचार माझ्यामध्ये आला. माझा अहंकारही थोडा जागृत झाला की मी चांगल्या पद्धतीत त्या दारूचा आनंद घेऊ शकतो. आणि त्या पद्धतीने कुठं ना कुठंतरी मित्रांनो मी माझी दारू, लपत चिपतची दारू मी लपत छुपत पेत होतो. कारण का माझं कॉलेज लाईफ असल्यामुळे माझ्याकडे तेवढे काही पैसे राहत नव्हते. जसं काही मित्राच्या पार्ट्या राहत होत्या, कोणतं फंक्शन राहत होतं, कुठं जिथं जमत होतं लपून छपून तिथं मी घ्यायचा प्रयत्न करायचो होतो. आणि जे दारू घेतल्यानंतर मला सुद्धा कोणी ओळखत नव्हतं, मला कोणी म्हणत नव्हतं. फक्त एकदा एक प्रसंग झालेला होता. मला क्रिकेटचा शौक होता आणि गोंडपिंपरी ज्या गावात मी शिकत होतो त्या गावावरून 70 ते 80 किलोमीटर सिरोंचा गाव आहे. त्या गावाला क्रिकेट खेळायला गेलेलो होतो आणि त्या गावावरून क्रिकेट खेळल्यानंतर मी त्या गावाला जिंकून आलेलो होतो. आणि त्यावेळी तिकडे मोहाची भरपूर सारी दारू भेटत होती. त्यावेळी 2-3 ग्लास घेतली होती. आणि त्यावेळी त्या दिवशी मला असं वाटलं की दारू हे काहीतरी मला चांगलं देऊन जात आहे बा. कारण का त्या दिवशी मी दारू पिऊनच क्रिकेट मॅच खेळली आणि ते क्रिकेट मॅच खेळल्यानंतर मी त्या दिवशी चांगला खेळलो. म्हणजे जीवनात असं मला वाटलं की मी दारू न पिता जे खेळत होतो त्याच्यापेक्षा मी दारू पिल्यानंतर चांगला खेळलो. त्यावेळी एक विचार बसला, माझा विश्वास बसला आणि त्या दारू पिऊनच मी माझ्या घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मामाला अशी थोडीशी वाज गेली आणि मामानं म्हणलं की तू आज दारू पेला का. तर मी त्या दिवशी माझं म्हणजे खोटं बोलणं झालं की जे अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणते की आध्यात्मिक अतपतन, ते मित्रांनो आज कळते की ज्या दिवशी मी त्या मामासोबत खोटं बोललं की पान खाल्ला, त्या पानची वास आहे. म्हणजे मी दारू पिली पण खोटं बोलत होतो. आणि जसं जसं जमत होतं तिथं तसं तसं मी त्या दारूचाच हे घेत होतो. आणि जसं जसं मित्रांनो माझं वय वाढलं, माझं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण झालं आणि हळूहळू माझ्या मामाला वगैरे लक्षात आलं की हा दारू वगैरे प्यायला लागलेला आहे. त्यावेळी त्या मामानं मला काही म्हटलं नाही, घेतला असेल कारण का काही मित्रात बसते वगैरे, त्यामुळे त्यांना काही तेवढं लक्ष दिलं नाही. जसं मी इथं चंद्रपूरला राहायला आलो आणि चंद्रपूरला आल्यानंतर कुठं ना कुठं तरी मी इथं आल्यानंतर माझ्या वडिलांनं माझ्या मावशीच्या घरी मला पाठवलं की याचं शिक्षण चांगलं व्हावं. कारण का वडील दारूपासून दूर होते. वडिलाला सुद्धा वाटलं की मी लहानपणी याची काही जबाबदारी घेतली नाही बा, मी याचं चांगलं काही केलं नाही, आता तरी माझ्यासारखा नाही पण एक चांगला माणूस तरी काहीतरी करून दाखवावं बा, त्याच्यासाठी वडिलाचे प्रयत्न चालू होते. आणि त्यावेळी मला माझ्या मावशीच्या घरी पाठवलं आणि मावशीच्या घरी गेल्यानंतर मित्रांनो मी खुला झालो. कारण का मला बोलणारे चालणारे तिथं कोणी होते नाही. त्यामुळे जे मावशीचं दुकान होतं काकाजीचं, त्या दुकानात चांगला गल्ला होत होता. त्या दुकानाची जबाबदारी माझ्या हातात दिलेली होती. आणि त्यावेळी जबाबदारी दिल्यानंतर मी त्या जबाबदाऱ्या हळूहळू विसरायला लागलो. कारण का तिथं कोणी बघणारे होते नाही. ते सकाळपासून काका वगैरे 11 ते 5 वाजेपर्यंत बसायचे आणि जे बाकीचा वेळ होता तो म्हणजे पूर्ण माझ्या हातात होता. आणि जो माझ्या पूर्ण हातात वेळ असल्यामुळे मी हळूहळू त्या दारूच्या याच्यात फसायला लागलो. आणि जे काही मला तिथचे मित्र मिळाले त्या मित्रांमध्ये मी हळूहळू फसायला लागलो. आणि त्या मावशीला सुद्धा हा कळायला लागलं की इथं आल्यानंतर हा दारू प्यायला लागलेला आहे बा. कारण का माझी दारू हळूहळू कुटुंबातल्या लोकांना कळायला लागलेली होती. कारण का हा दारू वगैरे प्यायला लागलेला आहे बा म्हणून. पण मी खोटं बोलत होतो की तेवढे बियर घेतली, हा दारू न असं होते, ते दारू घेतली नाही बा. मी म्हणजे खोटं बोलत होतो. माझं अतपतन तिथूनच चालू झालेलं होतं. पण जसं जसं मी त्या दारूचा याच्यात गेलो मित्रांनो, हळूहळू सतत ते वाढत गेली. मी त्या बियर पासून सुरू केली, मग इंग्लिशवर आलो, इंग्लिश मग देशीवर सुद्धा पोहोचून आलेलो होतो. मला सुद्धा कळत नव्हतं का ते माझ्या जीवनात का होत आहे बा. आणि जसं जसं माझ्या जीवनात ती दारू वाढायला लागली आणि त्या मावशीला वगैरे कळायला लागलं की आता याचं कसं करणार बा. त्यामुळे ते सुद्धा मावशी हातवर्त केली का दुसऱ्याचा मुलगा आहे बा, याला काही कमी जास्त झालं तर याच्या आई वडिलाला का उत्तर द्यायचं. त्यामुळे ते सुद्धा तिनं सुद्धा म्हटलेलं होतं की तू इथून चालला जा. त्यावेळी मला एक अपमान झाला की हे सगळं साला मी एवढं चांगलं यांच्या दुकानात मी काम करतो, यांच्या दुकानाची मी जबाबदारी घेता, पण हे लोक माझ्यासोबत का असे वागतात बा.
पण आज कळते का ते सगळं दारूमुळे होत होतं, एका आजारांतर्गत होत होतं. कारण का आज इथं आल्यानंतर मला कळते, आणि जसं जसं मी तिथून माझ्या घरी परत आलो, घरी परत आल्यानंतर मी वडिलांसोबत खोटं बोललो की मावशीनं असं म्हणलं म्हणून मला इथून काढलं, त्या लोकांवर विश्वास आहे, माझ्यावर विश्वास नाही बा, मी घरचा माणूस असून माझ्यावर विश्वास नाही करत ते लोक, त्यांच्या इथे मी जाणार नाही, असं तसं म्हणून मी घरच्याला काहीतरी माझ्या याच्यात करत होतो, माझ्या म्हणजे मनात हे करत होतो. आणि त्यावेळी वडिलांनी एक निर्णय केला की जाऊ द्या बा, एक स्वतःचं काहीतरी याचा दुकान उकान चालू करून द्यावं. त्यामुळे कुठं ना कुठं तरी मला माझं स्वतःचं दुकान चालू करून दिलं. त्यावेळी मी एक निर्णय घेतला होता मित्रांनो, की आता मी त्या माझं स्वतःचं दुकान आहे, माझी काही जबाबदारी आहे, मी दारू वगैरे पिणार नाही. आणि त्यावेळी मित्रांनो कुठं ना कुठं तरी मी माझा निर्णय घेतला आणि ज्या दुकानाची मी ओपनिंग केली, तो दुकान वगैरे ज्या माझं दुकान होतं ते दुकान एका चांगल्या म्हणजे स्पॉटवर दुकान होतं, कारण का 5 किलोमीटर तिकडे हॉटेल नव्हतं, 5 किलोमीटर इकडे हॉटेल नव्हतं, एक हायवेवर दुकान होतं. त्यामुळे दुकानाची जे काही पैसा होता तो भरपूर यायला लागलेला होता, दुकानाची गिरायकी वाढलेली होती. त्यामुळे कुठं ना कुठं तरी माझा अहंकार जागृत झाला. रोजचा जो 6-7 हजार रुपयाचा गल्ला होत होता, माझी 2-3 हजार रुपये रोजी निघत होती माणसाची सोडून. त्यावेळी मला सुद्धा वाटत होतं की झाला पैसा तो मेरा हात का मैल है, मैं जिथं पाय मारतो तिथं पैसा निघण्याची माझी ताकद आहे, मी पैसा कसाही कमवू शकतो. हा अहंकार आला आणि थोडीशी घेतल्यानंतर का फरक पडते, इथं कोणी बघणार नाही. त्यावेळी मित्रांनो कुठं ना कुठं तरी मी थोडीशी दारू घेतली, आणि जशी घेतली 4-5 महिन्याचा फरक होता, 5-6 महिने मी त्या दारूपासून दूर होतो, आणि 6 महिन्यानंतर थोडीशी घेतली त्या बिअरच्या स्वरूपात, आणि जशी पित होतो तशीच अजून सुरुवात झाली. मी तब्बल 6-7 महिने ती दारू पिली आणि 6-7 महिन्यात दुकानाचा विल्हेवाट लागला. दुकान म्हणजे पूर्ण निस्तानाबूत करून टाकलेलं होतं. मग लोक माझ्याकडे येऊन येत नव्हते, कारण का मी रात्र जास्त दारू पित होतो. मग सकाळी मला माझे विड्रॉल निघत नव्हते किंवा मला हात थरथर कापायचे, मग ते तब्येत बिघडायची, माझी शारीरिक दृष्टी मला साथ नाही द्यायची. म्हणजे अशी परिस्थिती मग माझ्यावर यायला लागलेली होती. आणि जसं जसं ते परिस्थिती यायला लागलेली होती तसं तसं मला कळायला लागलेलं होतं की कुठं ना कुठं तरी माझी दारू वाढायला लागलेली आहे. कारण का ते मग 6-7 महिन्यात मला दुकान सुद्धा बंद करायला लागलेलं होतं. ते सुद्धा माझ्या घरी मला जे काही तिथचे लोक होते, जे काही मला मानत होते, ते सुद्धा मला अवॉइड करायला लागलेलं होतं की हाच एवढा चांगला मुलगा बा. त्यावेळी माझं लग्न सुद्धा झालेलं नव्हतं. म्हणजे एवढं म्हणजे त्या दारूवर मी हळूहळू डिपेंड व्हायला लागलेलो होतो, डिपेंडन्सी वाढून गेलेली होती. आणि मित्रांनो कुठं ना कुठं तरी मला सुद्धा कळत होतं की का माझ्या जीवनात होत आहे बा. मी एक चांगल्या पद्धतीनं दारूची सुरुवात केलेली होती, ज्या दारूनं मला आनंद दिलेला होता, त्या दारूनं आखरी एवढे काही दुःख वेदना देत होते. माझा पूर्ण म्हणजे तो दुकान बरबादीच्या याच्यावर चाललेला गेलेला होता. आणि जसजसं हळूहळू तो दुकानाची बरबादी झाली आणि माझे वडील सुद्धा म्हणायला लागलेले होते, शिवा द्यायला लागलेले होते माझ्या कुटुंबातले लोक, का तुला कोणतंही काही करून देईल तरी तू भविष्यात काहीच करू शकत नाही, तू करण्याच्या काही लायकीचंच नाही, कारण का तू दारू पित पितच असा मरणार आहे. एवढं सांगून सुद्धा तू ऐकत नाही. ते माझे चांगले नातलग लोक मला सांगत होते का बाबा तुझ्या समोर उदाहरणं आहे, तुझ्या घरचे लोक उदाहरणं आहे की एवढे दारू पिऊन आज का परिस्थिती आहे, तू सुद्धा का वारंवार जाते. आणि ते मला कळत होतं, मला समजत होतं, पण तरी सुद्धा मी का दारूकडे जात होतो याचं उत्तर सुद्धा मला मिळत नव्हतं. मित्रांनो तिथून मग अजून माझ्या त्या दुकानाचा पूर्ण विल्हेवाट खतम झालेला होता, दुकान पूर्ण पचून गेलेलं होतं. त्यावेळी जे काही उरलेलं होतं ते मी माझ्या घरी अजून परत आलो, आणि परत आल्यानंतर 2-3 महिने मी कुठेच घराच्या बाहेर न जाता त्या दारूपासून दूर राहण्याची मी एक मनात निर्धार केला की आता मी कुठंच जाणार नाही, फक्त घरीच राहणार. फक्त 2-3 महिने मित्रांनो मी घरी राहिलो. 2-3 महिने घरी राहिल्यानंतर एक मनात निर्धार केला की आता मी कुठंच जाणार नाही बा. जोपर्यंत मला असं पक्क निर्णय होत नाही की मी दारूपासून दूर राहणार नाही, तोपर्यंत मी कुठंच नाही जाणार. आणि त्यावेळी मित्रांनो 2-3 महिने मी कुठं गेलो नाही. आणि त्यावेळी एक मला जॉब लागलेला होता, जो काही मी एक पेपर दिलेला होता, त्यावेळी एक प्रायव्हेट मला जॉब लागलेला होता, आणि जॉब चांगला होता. त्यामुळे माझे काही तिथचे कलिग मित्र होते जवळचे, ते मला चांगले ओळखत होते, आणि त्यावेळी त्या मित्रानं मला जॅक लावून दिलेला होता. आणि त्यावेळी मित्रांनो त्या जॉबमध्ये मी लागलो. त्यावेळी सुद्धा एक निर्णय घेतला की आता तरी चांगलं करणार बा, कारण का भविष्य मला घडवायचं आहे चांगलं. आता मी दारू वगैरेच्या नादात पडणार नाही. त्यावेळी मित्रांनो मी एक त्या कामाला सुरुवात केलेली होती. 5-6 महिने चांगले मी
काम करत होतो, त्या लोकांच्या मनात बसलेलो होतो, चांगलं काम करत होतो, दारू वगैरे पित नव्हतो. पण जे काही माझे बाकीचे व्यसन होते त्या व्यसनांमध्ये हळूहळू मी फसायला लागलेलो होतो. कारण का मला लॅटरीचाही शौक होता, मी जुवाही खेळायला लागलेलो होतो. कारण का एक वेळा मी 30-40 हजार रुपये जिंकलेले होते. त्या जिंकलेल्या पैशाची मी पूर्ण घरी आले. घरी आल्यानंतर माझ्याजवळचा जो पैसा होता तो पैसा घेऊन कुठं ना कुठं तरी मी गाडी घेतलेली होती आणि मला सुद्धा माझ्यावर एक विश्वास बसलेला होता की जुवा माझ्यासाठी चांगला आहे बा, मी खेळू शकतो, माझ्याकडे सगळं आहे बा, माझ्याकडे टॅलेंट आहे. हा गोष्टीचा कुठं ना कुठं तरी मला एक विश्वास वाटलेला होता आणि वारंवार त्या जुव्याच्या याच्यात नाद्यात मी फसत गेलेलो होतो. आणि एक वेळा मित्रांनो मी कमसे कम 25-30 हजार रुपये हारल्यानंतर माझा एक विचार बदलून गेला. माझी मानसिकता खराब झालेली होती. त्यावेळी माझ्या मध्ये एक असंतुष्टपणा आटलेली होती, वैतागलेलो होतो आणि त्यावेळी एक विचार आला का आता त्याला दारूच प्या लागते. कारण का मी पैसे हारलेलो होतो, मला उत्तर द्यायचं होतं का जे काही कामाचा पैसा दिलेला होता कंपनीने तो मी पूर्ण जुव्यात हारलेलो होतो आणि त्यावेळी माझ्याकडे उत्तर नव्हतं आणि पैसा आणायचा कुठून हा एक मोठा प्रश्न होता. आणि त्यावेळी मित्रांनो कुठं ना कुठं तरी मग मी ती दारूचा आधार घेतला, अजून दारूची सुरुवात केली. तशी मी बंद केलेली होती, अजून माझी जीवनात दारू चालू झाली आणि जसं जसं चालू केल्यानंतर हळूहळू मित्रांनो त्या दारूच्या एवढ्या काही मग विळंकीत फसलो की अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येतपर्यंत माझी काही दारू थांबण्याची काही कुवतच राहिलेली नव्हती, थांबण्याची माझी काही आशाही राहिलेली नव्हती. मी तब्बल अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येतपर्यंत 1.5 वर्ष एवढी काही दारू पिलेली होती. मग जेवढी काही अतोनात अस्तव्यस्तता व्हायला लागलेली होती, जे काही इज्जत कमवलेली होती ते सुद्धा समाजातून व्हायला लागलेली होती. कुटुंबातले लोक सोडून दिलेले होते. जो काम होतं आखरीच्या परिस्थितीत तो सुद्धा काम जायला लागलेलं होतं. काम घेण्याच्या लायकीचाही राहिलेलो नव्हतो. तो काही साहेब होता तो मला विचारत होता, तो सुद्धा साहेब विचारत नव्हता. आखरीची कंडिशन पूर्ण खराब होती. पूर्ण त्या दारूवर डिपेंडन्सी होऊन गेलेली होती. सकाळ दुपार संध्याकाळ मला दारूची आवश्यकता भासत होती. माझं मन म्हणत होतं की बाबा आता दारू प्यायची नाही, पण शरीर वारंवार माझं डिमांड करत होतं. कारण का हात व्हायब्रेशन करायचे, जे काही माझे अल्कोहोलचे विड्रॉल होते ते घामातून निघत होते, अंग थरथर थरथर असं कापायचं, चायचा कप उचलण्याची ताकद राहत नव्हती, हात असे थरथर कापायचे. मला सुद्धा कळत होतं का मी माझ्या जीवनात केलेलं होतं. कारण का वय माझं 23 ते 24 वय होतं. त्या वयात मला असं वाटत होतं की समोरचं जीवन जे 50-60 वर्षाचं होतं ते समोरचं जीवन जगायचं कसं बा. आणि मला सुद्धा वाटत होतं का दारू पितच असं आता मरणार आहोत आपण. आणि माझ्या डोळ्यासमोर माझा मृत्यू दिसत होता. डॉक्टरचे मी हॉस्पिटलमध्ये मला 2-3 वेळा नेण्यात आलेलं होतं. कारण का मी 2-3 वेळा दवाखान्यात गेल्यानंतर त्या डॉक्टरनी सुद्धा म्हटलेलं होतं का तुझ्या लिव्हरवर वगैरे सूज आहे. त्यांनी वगैरे गोळ्या मेडिसिन दिलेल्या होत्या. त्या मेडिसिनचा उपचार करत होतो. 15 दिवस चांगला राहत होतो, अजून दारू पित होतो. 15 दिवस चांगला राहत होतो, अजून दारू पित होतो. म्हणजे बंद चालू याच्यात मी फसत होतो. का माझ्या जीवनात होत होतं मला सुद्धा समजत नव्हतं. माझ्या वडिलांनी सुद्धा माझ्या समोर हात जोडलेले होते त्यावेळी की बाबा तू त्या दारूपासून कधीही दूर राहू शकत नाही, तू एक तर आम्हाला खतम करून टाक किंवा तू कुठंतरी चालला जा, हा शब्दापर्यंत सुद्धा पोहोचलेले होते. म्हणजे जीवनात मित्रांनो ज्या आईने अपेक्षा केलेल्या होत्या की हा सुद्धा चांगला निघणार माझा मुलगा, पण ते सुद्धा अपेक्षा मी पूर्ण करू शकत नव्हतो. हा सगळं दारूमुळे. का वारंवार माझ्या जीवनात दारू यायची मला सुद्धा समजत नव्हतं. पण थँक्स गॉड वयाच्या 24व्या वयातच मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा एक सुंदर संदेश भेटलेला होता. माझ्या घरूनच मला संदेश भेटलेला होता. त्यावेळी मित्रांनो माझा डिनायल होता की त्या मीटिंगला गेल्यानंतर का माझी दारू सुटणार का बा. कारण का मी बरेच सारे प्रयत्न केलेले होते. बोवा धागेदोरे सोडून जे काही प्रयत्न होते ते मी बरेच सारे प्रयत्न केलेले होते. माझ्या मित्रांनी सुद्धा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला होता, तरी मी त्यांना फुटकाडून घातलेलं होतं का नाही मी माझ्या विल पॉवरवर माझ्या मनावर मी दारूपासून दूर राहू शकतो बा. पण मित्रांनो मी काही राहू शकत नव्हतो. 15-20 दिवस राहत होतो दारूपासून दूर, अजून चालू व्हायची. तसंच माझ्या जीवनात का वारंवार होत होतं. पण जसजसं मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंग मध्ये गेलो, त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये गेल्यानंतर मला जे काही प्रेम मिळायला लागलं त्या सदस्याचं, कारण का मी प्रेमाचा पारखा झालेलो होतो. मला कोणी विचारत नव्हतं. जो सूरज पहिल्याच्या काळात हवासा वाटत होता तो दारू पिण्याच्या काळात नकोसा वाटायला लागलेला होता. कारण का माझं व्यक्तिमत्व एक चांगलं होतं. मी दारू पिल्यानंतर किंवा दारू न पिता मी एक चांगला व्यक्ती होतो. पण दारू अशी एक वेळा पोटात गेली तर माझ्यासारखा शैतान माणूस नव्हता. का माझ्या जीवनात असं होत होतं मला सुद्धा कळत नव्हतं.
पण या अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर मला हळूहळू काही वेळ गेला, काही दिवस लागले, पण हळूहळू समजायला लागलं की नेमकं प्रॉब्लेम काय आहे बा. आणि जसजसं अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मी मीटिंग करायला लागलो, त्या इतराच्या अनुभवाच्या माध्यमातून मला माझी हळूहळू वास्तविकता कळायला लागली. माझ्यामध्ये डिनायल असल्यामुळे मला असं वाटलं की माझं वय तर 24 आहे, 24-25 वय आहे. मी तर बॅचलर वयात अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आलो. इथं आल्यानंतर जे काही सदस्य अनुभव कथन करत होते की मी 25 वर्ष दारू पिली, मी 20 वर्ष दारू पिली, माझं असं झालं, माझी बायको गेली, माझी मुलं गेले, मी आर्थिक एवढा हे झालो, मी कर्जबाजारी झालो. पण माझ्या जीवनात एवढं काही झालेलं नव्हतं म्हणून मी डिनायल करत होतो. पण अल्कोहोलिक्स अनोनिमस आम्हाला सांगते की डिसीज हा प्रोग्रेसिव्ह आहे, सतत वाढत जाणार आहे. आज जर माझ्या जीवनात नसल झाले तरी त्या परमेश्वराची कृपा, तर मी आज या अलौकिक किंवा चांगल्या संगतीत जर थांबलो नाही तर माझ्या जीवनात त्याच्यापेक्षा डबल होणार आहे. हे 100% खरं होतं आणि मला कुठं ना कुठं तरी क्लिक झालं. आणि मित्रांनो, मी अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये यायला लागलो आणि जसं जसं येता येता मला हळूहळू समजायला लागलं की तो 20 प्रश्नाचा माझ्यासमोर एक कार्ड ठेवलेला होता. त्याच्यातले मला 16 प्रश्न लागलेले होते. जर माझं लग्न झालं असतं तर 20 प्रश्न लागलेले असते. आणि त्यामुळे त्या प्रश्नातले 3 सुद्धा तुला जडलेले असेल तर तू आजारामध्ये कुठं ना कुठं तरी मोडते. आणि मित्रांनो, मी कळायला लागलं की माझ्यामध्ये 16 प्रश्न जडलेले होते. आणि त्यावेळी हळूहळू अल्कोहोलिक्स अनोनिमसचे मित्र माझ्या समोर एक छोट्या छोट्या वाक्य ठेवलेल्या होत्या की दारू पिल्यानंतर तू स्वतःची गवाही जर देऊ शकत नसेल तर तू दारुडा झालेला आहे. आणि मित्रांनो, कुठं ना कुठं तरी मी समजायला लागलो, कारण का माझी प्रामाणिक इच्छा होती दारूपासून दूर राहण्याची. पण मी प्रामाणिक इच्छेनुसार मी दारूपासून दूर का राहू शकत नव्हतो याचं उत्तर मला मिळत नव्हतं. पण जसं इथं आल्यानंतर मला हळूहळू कळायला लागलं की मी समाजासारखा दारू पिऊ शकत नव्हतो. समाजातले जे लोक पितात, सोशल प्लॅनर, मी त्यांच्यासारखा दारूचा आनंद घेऊ शकत नव्हतो. कारण का इथं आल्यानंतर मी 10 महिने डिनायलच करत होतो. अल्कोहोलिक्स अनोनिमसची मीटिंग करत होतो, बाहेर जाऊन दारू पित होतो, कारण का माझ्यामध्ये डिनायल होता. आय एम डिफरंट पर्सन बट नॉट डिफरंट. म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगते की तू इतरांपेक्षा वेगळा आहे पण याच्या मित्रापेक्षा वेगळा नाही. आणि खरं मी हळूहळू कळायला लागलं की हा वेगळेपणा काय बा. कारण का हा आजार 100मधून 15 ते 17% लोकांना जडते आणि त्या 15 ते 17% मधल्या लोकांमध्ये मी मोडतो की नाही हे तुला शोधून करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी मित्रांनो हळूहळू मी कळायला लागलो, शोधायला लागलो आणि मला सुद्धा वाटलं की हा आजार मला झालेला आहे, मी त्याच्यामध्ये मोडतो. आणि हळूहळू मित्रांनो माझा प्रवास अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये व्हायला लागला. मी एक दिवसाच्या आधारावर यायला लागलो, अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग करायला लागलो. हळूहळू समजायला लागलो की आजार काय नेमका. आणि त्याच्यातले प्रामुख्याने 3 लक्षणं सांगितलेले होते की मेंटल ऑब्सेशन विथ कपल विथ फिजिकल एलर्जी अँड फ्युचर बँक करप्सी. मित्रांनो, मानसिक आकर्षण. दारू न पिता मी माझ्या मनामध्ये दारूचे विचार करत होतो, कारण का बरेचसे माझ्या जीवनात असे काही इन्सिडेंट झालेले होते की जे गोष्ट चुकीची आहे, ज्या गोष्टीमुळे मी वारंवार मरणाच्या अंतापर्यंत जात आहोत, ज्या गोष्टीनं माझ्या जीवनात एवढी अस्तव्यस्तता केलेली होती, त्या गोष्टीचा मी वारंवार विचार करत होतो. त्यालाच अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणते की दॅट इज कॉल्ड मेंटल ऑब्सेशन. माझ्यामध्ये एक मानसिक विकृती झालेली होती की जे गोष्ट वाईट होती तरी सुद्धा मी दारूचा विचार करत होतो. म्हणजे कोणता कार्यक्रम आहे किंवा कोणत्या मित्राचं काही फंक्शन आहे तर मी कुठं ना कुठं तरी त्या 10-15 दिवसापासूनच विचार करत होतो का तिथं पैशाचा जुगाड कसा करायचा, तिथं गेल्यानंतर प्यायची कशी, तिथं कसं करायचं, तिथं गेल्यानंतर कोणत्या लोकांसोबत प्यायची, तिथं माझे नातलग लोक राहणार, तिथं कसं घेणार, हा कुठं ना कुठं तरी माझ्यामध्ये विचार व्हायला लागलेला होता. आणि मित्रांनो, जसजसं अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मी मीटिंग करायला लागलो, हे सुद्धा माझ्यामध्ये एक मानसिक विकृती होती. आणि मी ज्यावेळी ऑफिसमध्ये जायचा 10 वाजता किंवा 11 वाजता आणि त्यावेळी 2-3 वाजेपर्यंत असा मला दारू पिण्याचा विचार यायचा नाही, पण बरोबर 3 ते 4 वाजता असा दारू पिण्याचा ठराविक वेळी माझ्यामध्ये एक मानसिक विचार यायचा की आता 7 कधी वाजणार, 6 कधी वाजणार, मी त्या दारूच्या गुत्त्यावर कधी जाणार आणि 1 पॅक 2 पॅक कधी घेणार. म्हणजे हा माझ्यामध्ये एक मानसिक आजार होता, एक मानसिक विकृती होती की मी वारंवार त्या दारूचा विचार करत होतो की रात्र का राडा केला, घरी मी कोणाला का बोललो आणि रात्र का निर्णय केला की उद्यापासून दारू पिणार नाही, पण दुसऱ्या दिवशी का अजून मनात माझ्या विचार यायचा हे याचं मित्रांनो मला कळत नव्हतं. आणि मी सगळं जो मी रात्र विचार करायचा मनात की उद्यापासून मी दारू घेणार नाही कधीच, पण दुसऱ्या दिवशी असा एक विचार यायचा की थोडीशी घेतल्यानंतर का फरक पडते बा.
म्हणजे पूर्ण क्षणाक्षणात माझे विचार बदलत होते. मी कधीच असंतुष्ट झालो किंवा माझ्यामध्ये एक अस्वस्थ झालं किंवा मी चिडचिड झाली, कोणाबद्दल खुन्शी आली, तर माझ्या मनात एक पहिला विचार फक्त दारूचाच येत होता, दुसरा काहीच विचार येत नव्हता. आणि त्यामुळे कुठं ना कुठंतरी हे मानसिक आजारामध्ये मोडते. आणि ते सुद्धा एक पहिलं लक्षण माझ्यामध्ये होतं. आणि त्याचं दुसरं एक लक्षण ठेवलेलं होतं की मेंटल ऑब्सेशन विथ फिजिकल एलर्जी. आणि त्यामुळे शारीरिक ओढ सुद्धा माझ्या मनात होती, माझ्या शरीरात होती, की ज्यावेळी मी 1-2 पॅक प्यायला जात होतो, त्यावेळी मी 1-2 पॅकवर कधी समाधानी राहत नव्हतो. एक पॅक घेतल्यानंतर वारंवार माझा शरीर डिमांड करत होता की जोपर्यंत माझा कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत मला वारंवार दारू पिण्याची गरज भासत होती. मी विचार करून जायचा घरून का आज चिकन आहे बा किंवा मटण आहे माझ्या घरी, आता 1 पॅक घेऊन येणार किंवा 2 पॅक घेऊन येणार आणि चुपचाप मी जेवण करणार, हा विचार घेऊन मी घराच्या बाहेर निघत होतो. आणि जसं 1 पॅक माझ्या पोटात गेल्यानंतर माझी शारीरिक एलर्जी चालू व्हायची आणि वारंवार मला दारू पिण्याची गरज भासत होती. मला याचं उत्तर सुद्धा मिळत नव्हतं, पण इथं आल्यानंतर मला कळालं हे सुद्धा दुसरं लक्षण माझ्यामध्ये होतं की शारीरिक एलर्जी सुद्धा माझ्या जीवनात किंवा माझ्या मध्ये आहे. आणि मित्रांनो, कुठं ना कुठं तरी मी एक्सेप्ट केलं, स्वीकृती केली की हे दोन्ही लक्षणं माझ्यामध्ये आहे. आणि तिसरं सांगितलेलं होतं की फ्युचर बँक करप्सी. आणि खोटं बोलण्यापासून चालू होते मित्रांनो. दारू पिण्याच्या काळात कोणत्या स्तरापर्यंत जात होतो, कोणाला मारून टाकत होतो. एकच प्रसंग सांगतो मित्रांनो. माझ्या आईने ज्यावेळी मी ज्या कंपनीत काम करत होतो त्यावेळी मला सुट्ट्या वगैरे मिळत नव्हत्या, सुट्ट्या भरपूर झालेल्या होत्या. आणि त्यावेळी मी एक विचार केलेला होता का आता सुट्ट्या भेटत नाही तर मी खोटं का बोलू बा, काहीतरी एक टोपी लावा लागल. आणि त्यावेळी मी एका साहेबाला म्हटलेलं होतं की माझी आई बहुत क्रिटिकल आहे, तिची तब्येत बहुत खराब झालेली आहे, तिला नाशिकला भरती करणं गरजेचं आहे कारण का नागपूरला सुद्धा ट्रीटमेंट होत नाही. आणि त्यावेळी माझी आई चांगलीच होती घरी, तिची तब्येत सुद्धा चांगली होती. आणि त्यावेळी त्या मालकाकडून मी ज्या साहेबाकडून मी पैसे घेतले आणि पैसे घेतल्यानंतर ते पैसे घेतले आणि मी सुट्ट्यावर गेलो. आणि त्यावेळी मी चिखलदऱ्याला जाऊन मित्रांसोबत पार्ट्या करत होतो. आणि 4-5 दिवस मित्रांनो जे पैसे घेतलेले होते ते पैसे पूर्ण विल्हेवाट न पूर्ण लावून मी आलेलो होतो. त्यावेळी मला सुद्धा असं वाटत होतं का म्हणजे दारू पिऊन म्हणजे मी एवढा म्हणजे खालच्या स्तरापर्यंत जात होतो. माझी ताई, माझे वडील सुद्धा पाया लागत होते का बाबा तुझी दारू बंद कर. म्हणजे माझ्यामुळे त्यांना किती त्रास होत होता. दारू पिण्यासाठी मी घरचे पैसे सुद्धा चोरत होतो, म्हणजे कपाटातले पैसे काढत होतो. म्हणजे एवढं म्हणजे नैतिक अधपतन माझं झालेलं होतं. आणि मित्रांनो, त्याचे 2 अंत सांगितलेले होते की अकाली मृत्यू किंवा पागलपण. 1 पॅक घेतल्यानंतर मी वारंवार दारू पित होतो, शैतानासारखा वागत होतो, म्हणजे पागलसारखी एक जीवन जगत होतो मित्रांनो. आखरीची परिस्थिती सांगितलेली, ते कपडे मळमट राहत होते, अंगातली अशी वास येत होती. फक्त एक शरीरयष्टी एक म्हणजे चालत होतो, थोडं समजत होतं म्हणून ठीक होतं. पण हा आजारच एक वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे कुठं ना कुठं तरी माझ्यामध्ये एक पागलपणाचे विचार यायचे. चांगले विचार सोडून द्यायचे मित्रांनो. मला कोण चांगलं सांगत आहे, वाईट सांगत आहे, मी दारू बद्दल असं कोणी काही म्हटलं तर मी त्याच्यावर म्हणजे बोकाराचंच होतो, मी त्याच्यावर रागवत होतो, म्हणजे पागलपणासारखा वागत होतो. मित्रांनो, दारू पिण्याच्या काळात एवढे काही ऍक्सिडेंट झालेले होते. दारू पिण्याच्या काळात बहुत काही मी असं वाचलेलो होतो मित्रांनो. आणि त्यावेळी मला वाटलं की कुठं ना कुठं तरी आता माझा मृत्यू अटळ आहे बा. आणि मित्रांनो, मी हळूहळू समजायला लागलो आजाराला काय बा नेमका. आणि मित्रांनो, याच्यातलाच एक अनुभव सांगतो मी. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये ज्यावेळी मी माझ्यामध्ये डिनायल होता, त्यावेळी मी डिनायल मध्ये काम करत होतो. आणि त्यावेळी मला असं वाटलं की दारू तर मी मनावर आहे, कधीही पिऊ शकतो किंवा कधीही बंद करू शकतो. हा विचारात मी चालत होतो. 9 ते 10 महिन्याचा काळ लागलेला होता स्वतःला एक्सेप्ट करण्यासाठी का आजार माझ्यात आहे किंवा नाही. आणि त्यावेळी मित्रांनो, कुठं ना कुठं तरी मला कळायला लागलं की मी सोशल ड्रिंकर, प्लॅनिंग ड्रिंकर वाणी बनू शकतो बा. कारण का माझ्यामध्ये मी हेवी ड्रिंकर असल्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सदस्य सांगते की दुधाचं दही होऊ शकते किंवा दह्याचं दूध नाही होऊ शकत. त्यावेळी माझी शरीरयष्टी एक दह्याची बनलेली होती. मी दूध होण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणजे सोशल ड्रिंकर, प्लॅनिंग ड्रिंकर वाणी बनण्याचा प्रयत्न करत होतो. तब्बल 10 महिने मित्रांनो मी येत होतो, एक्सपेरिमेंट करत होतो, येत होतो, दारू पित होतो. पण मित्रांनो, इथं आल्यानंतर मला 5-6 दिवस झाले होते. आणि त्यावेळी मी एक छोटासा प्रयोग करायला गेलेलो होतो. आणि त्यावेळी 2-3 मित्र होते. आणि त्यावेळी त्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की आज संडे आहे, आपण
उधर जाएंगे, उधर थोडी थोडी दारू पिएंगे आणि एन्जॉय करू. आणि त्यावेळी मित्रांनो मी त्यांच्या शब्दाला होकार दिला आणि मी त्या याच्यात गेलो आणि त्या ज्या गावला दारू मिळते त्या गावला गेलो. कारण का एक गावठी दारू मिळते इकडे चंद्रपूरला. त्यावेळी मोहाची दारू खूप चालत होती, चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंद असल्यामुळे. त्यावेळी मी त्या गावला गेलो. माझं मानसिक आकर्षण जागृत झालं की आता तिथं गेल्यानंतर आपण एवढी प्यायची, थोडीशी घ्यायची. आणि त्यामुळे मी थोडीशी पिण्यासाठी गेलो. आणि मित्रांनो तिथं गेल्यानंतर काही जे दारूचं होतं पोटा तो पूर्ण घेतला. आणि घेतल्यानंतर एक जसा पॅक माझ्या पोटात गेला, माझी जी डोक्यातली चेतापेशी होती ते कुठं ना कुठं तरी जागरूक झाली. आणि वारंवार वारंवार माझे जे काही फिजिकल एलर्जी आहे मित्रांनो, मी पूर्ण एक हा मोहाचा बंपर पेला. आणि बंपर पेल्यानंतर जे माझ्यासोबतचे 3 व्यक्ती होते ते सुद्धा ढा झालेले होते. मला सुद्धा जास्त झालेली होती. मी सुद्धा ब्लॅकआउट स्टेज पर्यंत गेलेलो होतो. आणि त्यावेळी मित्रांनो त्या चौघातच आमच्यात झगडे झालेले होते. दोघा जणांची मारापिटी सुद्धा झालेली होती. आणि त्यावेळी त्या दोघांच्या मारापिटीमध्ये एक तिसरा व्यक्ती होता, तो आपली गाडी घेतला आणि सिद्धा आपल्या घराकडे चालला गेला. आणि मी त्या दोघाला समजवत होतो. आणि त्यावेळी त्या दोघाला समजवता समजवता त्यांच्याच वेळ चालला गेलेला होता. आणि आम्ही 3 जण मागं त्याच्या जो व्यक्ती पहिला गेलेला होता त्याच्या माग आम्ही घराकडे परत यायला लागलेलो होतो की हा कसा गेलेला असेल बा, कुठं पडला तर नाही. पण मित्रांनो त्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही बघतो तर त्याची गाडी पूर्ण फुटपाट झालेली होती. तो पूर्ण आपल्या फरशीवर ओमिटिंग केलेला होता आणि त्याची आई डोक्यावर हात ठेवून लढत होती. आणि ती त्या माऊलीच्या तोंडातून असे शब्द निघायचे का तुम्ही गेले कुठं होते. आणि त्यावेळी मित्रांनो मी खोटं बोललेलो होतो का हा आमच्यासोबत व्यक्ती आलेला नव्हता, हा कुठं गेला माहित नाही. आणि मित्रांनो एक दीड घंट्यानंतरच अशी बातमी आली की त्याला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं होतं. आणि त्यावेळी मित्रांनो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलेलं होतं. आणि त्याच्या अशा तोंडातून उचक्याच निघत होत्या. आणि डॉक्टरने सुद्धा हात वर्त केलेले होते की येथे जर उपचार होणार नाही आणि तर याला नागपूरला हलवा लागते. म्हणजे एका गोष्टीमुळे, माझ्या विचारामुळे कोणाचा मित्रांनो अंत होत होता, मला सुद्धा हे कळत नव्हतं. म्हणजे दारू पिण्याच्या काळात म्हणजे मी माझ्या एवढं काही मी मरणाच्या दारापर्यंत जात होतो. म्हणजे जो मित्र जो दुःख सहन करत होता त्या बेडवर झोपून जो हॉस्पिटलमध्ये वेदना सहन करत होता, त्याच्या आई वडिलाच्या डोळ्यातून अश्रू निघत होते, हे सुद्धा कळून मी अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये येऊन सुद्धा मी हे असे प्रयोग करत होतो वारंवार. हे सुद्धा माझ्या जीवनात घडत होतं. पण त्या परमेश्वराच्या कृपेने दुसऱ्याच दिवशी त्याला होश आला आणि त्यावेळी आयसीयू मधून त्याला बाहेर काढण्यात आलं. खरंच त्या परमेश्वराची कृपा म्हणावा की तो वाचला त्याच्यातून. नाहीतर काही कमी जास्त झालं असतं तर मला काही झालं असतं. किंवा माझी एक दारुड्याची मानसिकता आहे मित्रांनो, मी काही करू शकतो. आणि त्यावेळी हे सुद्धा माझ्यासोबत घडून सुद्धा मी मान्य करत नव्हतो का मी एक आजारी झालेला आहो किंवा दारू माझी एक समस्या झालेली आहे. म्हणजे वारंवार त्या दारूच्या याच्यात मी फसत होतो, निघत होतो. पण एक दिवस असा आला 2 सप्टेंबर मित्रांनो, त्यावेळी खरंच परमेश्वराची कृपा झाली. माझ्यासोबत जीवनात एक चमत्कार झाला. मी एक मान्य दिलं. जो तोंडातून बोलणारा व्यक्ती मी पोटातून बोलायला लागलो का खरं माझा दारू हा प्रॉब्लेम आहे बा, दारूचा पहिला कुठंच माझ्या समोर एक घातक आहे. आणि जसं जसं मित्रांनो मी एक्सेप्ट करायला लागलो, सिनियर सदस्याच्या गोष्टी मी ऐकायला लागलो, अल्कोहोलिक्स अनोनिमसचे सुंदर विचार घ्यायला लागलो, त्यांची कृती करायला लागलो. आणि जसं मला दारूपासून दुरी मिळायला लागलेली होती, जसं ते जो आजार मी पडताळायला लागलो माझ्या जीवनात का झालेला आहे, मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक, हा कारण का WHO ने, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हा आजाराला मान्यता दिलेली आहे. त्या आजारावर उपचार पद्धती कोणतीच नाही. हा इन्क्युरेबल डिसीज आहे मित्रांनो. कारण का हा कधी बरा न होणारा आजार आहे. पण अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगते की हा क्रिएटेबल आहे. एक दिवसाच्या आजारावर आजाराला थांबू शकतो. कारण का आजारावर कोणतीही उपचार पद्धती किंवा मेडिसिन तयार झालेली नाही. कारण का सायकोसोमॅस्टिक डिसऑर्डर असल्यामुळे मनाला व शरीराला, आत्म्याला ग्रासलेला आजार आहे. हा 3ही पद्धतीने ग्रासून असलेलाही तरी अल्कोहोलिक्स अनोनिमस याच्यावर उपचार करू शकते. फक्त माझी प्रामाणिक इच्छा पाहिजे दारूपासून दूर राहण्याची. माझी दारूपासून दूर राहण्याची इच्छा असून सुद्धा मी दारूपासून दूर राहू शकत नव्हतो. पण इथं आल्यानंतर माझं मन मानत नव्हतं. पण माझं जसं जसं मी शरीर आणून ठेवत होतो, एक दिवस माझं मन कुडायला लागलं, मला समजायला लागलं, मला सत्सक विवेक बुद्धी यायला लागली तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून. एक हायर पॉवर काय आहे, एक उच्च शक्ती काय, हळूहळू मला समजायला लागली. आणि जसं जसं मी समजताना कुठं ना कुठं तरी मी हळूहळू माझ्या जीवनात पडताळायला लागलो की नेमका मित्रांनो आजार काय.
आणि जसजसं मित्रांनो पडताळीत असताना दारूपासून मला दुरी मिळायला लागली. आणि मित्रांनो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस. कारण का मी असा विचार करत होतो की माझे मित्रही आत्ताही चांगल्या पद्धतीने ते दारूचा आनंद घेऊ शकते, माझ्यासारखा व्यक्ती का नाही बा. कारण का माझ्यामध्ये हे मेंटल ऑब्सेशन असल्यामुळे म्हणून मी दारूचा आनंद घेऊ शकत नाही. याचे अनेक सारे पैलू माझ्यासमोर ठेवलेले होते. माझ्या इनिशियल स्पॉन्सरनी माझ्यासमोर 22 पैलू ठेवलेले होते. त्यावेळी मी 22 पैलू हळूहळू मी पडताळायला लागलो. हा आजार काय मित्रांनो हळूहळू मी माझ्या जीवनात पडताळायला लागलो. कारण का माझी सोब्रायटी एवढी काही मोठी नाही, मी 1.5 वर्षच झालो. पण मला जे काही समजलं मी हळूहळू अनुभवाच्या माध्यमातून मी करायला लागलो, बोलायला लागलो. कारण का जोपर्यंत मी बोलणार नाही तोपर्यंत मला काही समजणार नाही. कारण का जोपर्यंत मी जर येऊन अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंग करणार 1 घंटा आणि घरी जाणार तर मला काही मिळणार नाही. तिथून मित्रांनो काहीतरी घ्यायचं असेल तर मला संवाद साधणं गरजेचं आहे. कारण का जीवनात अडथळे येणारच आहे, माणसाच्या जीवनात सुखापेक्षा दुःख येणारच आहे. पण त्या दुःखाकडून सुखाकडे कसं जायचं तर हे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सुंदर विचार आहे मित्रांनो. आणि मी सुद्धा एक वारंवार म्हणत होतो की माझे मित्र चांगल्या पद्धतीने दारू पिऊ शकतात, मी का नाही पिऊ शकत. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगते की आय एम डिफरंट पर्सन बट नॉट डिफरंट. मी त्यांच्यापेक्षा एक वेगळा आहे. त्यांची शरीरदृष्टी एक वेगळी आहे, माझी वेगळी आहे. माझा एक जवळचा मित्र होता, मी त्याच्यासोबत बसायचा आणि चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंद असल्यामुळे आम्ही वणी किंवा कुठंतरी जायचो. कारण का दर रविवारी आमचा एक टूर राहायचा आणि त्यावेळी आम्ही 2 जण मिळून जायचो. आणि त्यावेळी एक बंपर घेतल्यानंतर मित्रांनो तो 1-2 पॅकच घ्यायचा. आणि मी 1-2 पॅक घेतल्यानंतर मला असं वाटायचं की आता तर माझी जीभ वल्ली झाली, माझ्या पोटात सुद्धा गेली नाही, घशात सुद्धा वल्ला झालेला नाही. आणि मी वारंवार दारू पित होतो, पण तो 1-2 पॅकच्या वरती जात नव्हता. त्याला जर 3री पॅक झाली तर तो ओमिटिंग करून टाकायचा. पण असं त्याच्या का होत होतं इथं आल्यानंतर मला समजते की आय एम डिफरंट पर्सन बट नॉट डिफरंट. म्हणजे तो माझ्या शरीरनं त्याचं शरीर एक वेगळं होतं. मला वारंवार दारू पित होतो आणि मी दारू पिल्यानंतर माझ्या नसानसात जात होतं. आणि मित्रांनो सकाळी उठल्यानंतर माझा हात थरथर कापत होतो कारण का नसाईतून ते विड्रॉल निघत होते. पण त्याच्या जीवनात तसं होत नव्हतं, त्याला सकाळी वगैरे पिण्याची आवश्यकता भासत नव्हती. जो घेतली ते घेतली मित्रांनो. पण माझ्या जीवनात असं होत होतं, माझ्या शरीरामध्ये का अशी मानसिक शारीरिक विकृती झाली होती. पण इथं आल्यानंतर मला कळते की मित्रांनो हळूहळू मी समजायला लागलो का आज जर मी इथं थांबलो नाही, आजाराला समजून घेतलो नाही तर हा वाढत जाणारा आजार आहे. आज जर माझ्या जीवनात झालं नसेल पण उद्या नक्की होणार आहे. आणि मित्रांनो हळूहळू मी समजायला लागलो मित्रांनो, तुमच्या सानिध्यात राहायला लागलो, तुमचे अनुभव ऐकायला लागलो. तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून मी स्वतःला एक्सेप्ट करायला लागलो का खरं बाबा माझी वास्तविकता एका दारुड्याची आहे. हा आजार एक मरणापर्यंत राहणारा एक आजार आहे. आज वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज ना अल्कोहोलिक सांगितलेला आहे की एकदाचा तो दारोड्या तो कायमचा दारोड्या आहे. आमच्या बिग बुक मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जो व्यापारी आहे मित्रांनो त्यांनी 25-30 वर्षानंतर दारू चालू केली, त्यानंतर तो 2-3 वर्षातच मरण पावला. त्यावेळी माझी वास्तविकता सुद्धा अशीच आहे की आज एका पेट्रोलचा डब्बा एका गड्ड्यात टाकला आणि त्याला 10 वर्षानंतर काढलं आणि माचीची काडी लावली तर तो तेवढीच आग पेटणार आहे. त्याच्यामुळे माझी शारीरिक दृष्टी तशीच बनलेली आहे की 1 पॅक घेतल्यानंतर मला वारंवार दारू पिण्याची आवश्यकता पडते. मित्रांनो माझी एक शारीरिक दृष्टी तशी बनल्या असल्यामुळे मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंग करणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी ह्या मीटिंगमध्ये चांगल्या कवचेमध्ये राहील तेव्हाच हा दारूपासून दूर राहू शकतो, चांगले जीवन जगू शकतो. जर हा मीटिंगच्या जर बाहेर गेलो तर माझ्या जीवनात कधीही दारू येऊ शकते. हा कारण का आजार कनिंग अँड बॅपलिंग आहे. माझे विचार धूर्त कधीही येऊ शकते. मी एक दारोड्या व्यक्तिमत्वामधला असल्यामुळे माझ्या भावना मला हाताळता येत नाही. हा भावनिकही आजार आहे. आणि जर तरचा पाशवी माया जाळस हा मद्यपाश आजार आहे. कारण का मी जर तर करत राहतो हा दारूबद्दल. आणि मित्रांनो कुठं ना कुठं तरी हा जर तर सोडून स्वतःला मी जर म्हणत असेल की दारू माझा खरंच हा प्रॉब्लेम आहे, मी दारूनं माझ्या जीवनात अस्तव्यस्तता केलेली आहे, मी हा दारू समोर हतबल आहे, त्यावेळी सांगते एक पहिली पायरी सांगते की खरंच मी हा दारू समोर हतबल आहे की खरंच मित्रांनो मी हा दारू समोर हतबल आहेच. कारण का दारू पिण्याच्या मी लायकीचा ना. दारू इतरांसाठी दवा होऊ शकते, दुवा होऊ शकते, पण माझ्यासाठी एक विष आहे, घातक आहे. मी कधीच त्या दारूचा आनंद घेऊ शकत नाही. दारू नही पिता मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस आम्हाला सांगते की हॅपी अँड जॉयस फ्री लाईफ. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगते की दारू नही पिता एक जीवन काय.
कारण का अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मार्ग सांगते. आणि त्याच पद्धतीने मित्रांनो हळूहळू करता करता दारूपासून दूर आहो. आज मित्रांनो मला 1.5 वर्ष झालेलं आहे आणि हा अल्कोहोलिक्स अनोनिमसची सगळी काही देण आहे. जर आज मी इथं नसतो तर माझा फोटो सुद्धा लागलेला असता. कारण का खरंच त्या परमेश्वराचा मी सुद्धा आज आभार मानतो. अनामिक मद्यपी समूहानं मला बोलण्याची संधी दिली. आज सुद्धा त्यांचा आभार मानतो. जे काही माझे सदस्य माझ्या घरी येऊन बसलेले आहेत 3-4 जण, त्यांचा सुद्धा मी आज आभार मानतो. की ते मित्रांनो मला समजून घेते. आज मी त्यांना सुद्धा समजून घेतो. आम्ही जे माझा होम ग्रुप आहे शक्ती समूह, त्या मित्रांनो आज पूर्ण बॅचलर वय आहे. आज आम्ही 25-30 जण मित्रांनो 25-30 वयाच्या अंदरमध्ये मित्रांनो बॅचलर आहोत. आज मित्रांनो जी काही समस्या आहे आमच्यामध्ये, ती समस्या वाचण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित राहतो, युनिटीमध्ये राहतो. मित्रांनो आम्हाला जे काही सिनियर सदस्य लाभलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि अनामिक मद्यपी समूहाने मला बोलण्याची संधी दिली, त्यांचे सुद्धा आज मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो धन्यवाद. हा विषयावर मी बोलणारा कोणी अथॉरिटी स्पीकर नाही किंवा मी चांगला वक्ता नाही. जेवढं काही मला समजलं त्या अनुभवाच्या माध्यमातून मी सांगितलं. मित्रांनो धन्यवाद.